क्रांती न्यूज मध्ये मी हरिभाऊ मोरे सर्वांचं स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत संस्था परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे. आपण काय काय प्रतिक्रिया आहे आपली या ठिकाणी प्रचारासाठी आलेला, काय आव्हान करू इच्छिता मतदाराला? किल्ले धारूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं नुकतीच या ठिकाणी आमचे प्रमुख पदाधिकारी आणि प्रचारकांची बैठक पार पडलेली आहे. किल्ले धारूर या शहराला जी बकाल अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्या बकाल अवस्थेला जबाबदार असणाऱ्यांचाच दोघं एकत्र येऊन जे पॅनल केलेलं आहे, त्या पॅनलला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून बालासाहेब जाधव आणि सर्वच प्रभागामध्ये अतिशय सक्षम आणि अभ्यासू असे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून देण्यात आलेले आहेत आणि निश्चितपणानं हे उमेदवार विजयी होणार आहेत आणि उद्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या नगरपालिकेमध्ये येणार आहे. या निमित्तानं मी या शहरातील नागरिकांना एक नम्र आवाहन करू इच्छितो की आपल्या शहरामध्ये जर समजा आपल्याला विकास साध्य करायचा असेल, बदल घडवून आणायचा असेल, तर आपल्याला पूर्वीची सत्ता त्या ठिकाणी बदलावं लागेल. नवी सत्ता या शहरामध्ये प्रस्थापित करावी लागणार आहे. कारण या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजित दादा आहेत आणि निश्चितच जिल्ह्याचे पालकमंत्री त्या पक्षाची जर या ठिकाणी नगरपालिका आली तर निधी देताना झुकतं माप विकासासाठी या शहराला मिळू शकतं. म्हणून या शहरातील नागरिकांनी आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, आपल्या शहराला भरघोस निधी मिळावा याच्यासाठी आदरणीय अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला भरभरून मतं देऊन या ठिकाणी विजयी करून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा या किल्ले धारूरच्या नगरपालिकेवर फडकावा अशी विनंती करतो. अनेक प्रश्न आहेत धारूर शहरामध्ये. घाट रुंदीकरण असेल, किल्ल्याचा प्रश्न असेल, शैक्षणिक प्रश्न असेल, व्यापारी स्थलांतर असेल, हे मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात किंवा वरपर्यंत काय कळवणार आहात? नक्कीच बघा, घाटाचा हा विषय हा काही या शहराच्या हद्दीमध्ये येणार नाही, पण तोही मंजूर झालेला आहे. पण शहराच्या या निवडणुकीच्या निमित्तानं शहराअंतर्गतचे जे म्हणून काही रखडलेले प्रश्न असतील किंवा या ठिकाणी नव्यानं काही सुविधा देण्याचा जे विषय असेल, नागरी सुविधा, याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. आणि म्हणून मी आत्ताच बोलताना सर्व प्रचारकांना आवाहन केलं की आपण मतदारांमध्ये जाऊन सांगा की ही निवडणूक शहराच्या भवितव्याच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. तेव्हा या मतदारांनी आपलं भवितव्य या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार हे निश्चितपणानं चांगलं करू शकतील. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतदारांना आवाहन किंवा विनंती करण्यासंदर्भातली चर्चा आम्ही या ठिकाणी. काय प्रतिक्रिया आहेत? आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात, कुठले विषय आहेत की किंवा कुठले असे विशेष मुद्दे आहेत जे घेऊन आपण या ठिकाणी मतदारापर्यंत जात आहात? हे बघा, सर्व मुद्दे इथल्या जनतेला माहिती आतापर्यंत प्रचारात बोलत आलेला आहोत, आम्ही सांगत आलेलो आहोत. आदरणीय दादांनी प्रत्येक मीटिंग मध्ये, कॉर्नर मीटिंग मध्ये याचं विश्लेषण केलेलं आहे. हे गाव पाण्यापासून वंचित होतं, रस्त्यापासून वंचित होतं. 14, 15, 16 वर्षाच्या खाली केलेले रस्ते येत, खड्डे पडलेले आहेत, गोरगरिबांना पाणी भेटत नाही. आया माया बहिणी जे आहेत, छोट्या आजी वगैरे, त्यांना पाणी आणावं लागते घागरी घेऊन. ती वाईट वाटते. वार्डात प्रत्येक फिरत असताना बघितलं तर तो प्रश्न दादांनी विधानसभेच्या वेळेसच मला म्हणले होते की इथले काय नेमकं प्रश्न आहेत बालाभाऊ. मी त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं काका, आमदार साहेबांना, की इथलं पाणी पहिलं काका महत्वाचं आहे दादा. म्हणून रस्ते, नाले आणि स्वच्छता, मूलभूत सुविधाच आपल्याला नाहीता. कारण मूलभूत सुविधेपासून हे वंचित आहे, खूप दिवसापासून आहे. इथं येणे, पद घेणे, पदाचा रोप दाखवणे, गावाच्या बाबतीमध्ये काही कुणाचं लक्ष नव्हतं. खूप हे बी अध्यक्ष निर्मळ बी झालेले आहेत, डॉक्टर साहेब बी झालेले आहेत, महादेवराव म्हणून सगळे झालेले आहेत. त्यांनी फक्त पद घेतले, बाकी काही विकासात्मक दृष्टिकोन ठेवलेला नाही, गावासाठी घेतलेले नाहीत पद. आताचे जे आहे ते नगराध्यक्ष म्हणते त्याला दुकानातच बसायचं माहिती या बोलले, तर ह्याला बाकीचं काही माहित नाही, डेप्युटेशन माहित नाही, काही नाही. की अरे बाबा म्हणावं, मला 20 वर्षाचा, माझे चुलते होते अध्यक्ष, मार्केट कमिटीचे सभापती होते, अध्यक्ष होते, चेअरमन राहिलेले, तर त्यांना 25-40 वर्षाचा अनुभव होता. त्यांनी मला शिकवलेले राजकारण, विकास,
चांगला दृष्टिकोन आणि तू त्यांच्यापासूनच मोठा झालास. त्यांना म्हणावं फक्त आरएमजीटीचा खुलासा कर म्हणावं, काय आहे ते त्याला खुलासा माहिती आहे आरएमजीटीचा काय आहे. त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे अप्पाईनी त्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सगळं गुत्तेदारीला तिकडं मुंदडा काका त्यांना सांगत होते, इथून बसत होते, त्यांना गुत्तेदारी त्यावेळेस द्यायला लावल्या होत्या. परिस्थिती बेकार आहे, ही आरएमजीटी कडे चाललेत बाबा, इथले गुत्ते करून व्यवस्थित करा. त्यांनी त्यांना गुत्ते विमलताईला द्यायला लावले. आता ओपन मध्ये सांगतो, गुत्ते लाखाचे 2 लाखाचे त्याच्यावर मोठे झालेत आणि ज्यानं मोठं केलं त्याला पायाखाली घ्यायला लागले. तर जे मनमन आस्तीनं वाचवा गेला हात दिला आणि वरी काढलं तर तो त्यालाच मध्ये ओढून खाली पायाखाली घेऊन आपण स्वतः कसं वाचायचं हे बघणारे माणसं आहेत हे. त्यामुळं हे जे बोलतात यांच्याकडे आता मी पहिल्यांदा लई जास्त बोलायले म्हणून त्यांच्याविषयी टीका करायला लागलोय. मला काही इतकं खोलवर जायचं नाही. आता माझा विषय फक्त गावाचा विकास करणे, लोकांपर्यंत जाणे आणि पुढचं धारूर कसं करणार, नंदनवन धारूरचं करणार, विकास सगळे करणार. पाणी येऊन पडलेलं आहे, लोकांनी भरभरून मतदान द्यावा अशी मी जनतेला विचारून म्हणजे विनंती करतो, आवाहन करतो. 20 उमेदवार घडीच्या या चिन्हावर मतदान करून निवडून द्यावं, जेणेकरून जे 50 वर्षात विकास झाला नाही ते आम्ही 5 वर्षात विकास करून दाखवू असं जनतेला आश्वासन देतो.